मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत यंगिस्तान या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सध्या देशामध्ये मराठा व ओबीसी आरक्षण यावरून झालेला वाद आपल्याला बघायला मिळतो. ओबीसी आरक्षण टिकवून ठेवणं किती महत्त्वाचं आहे, ओबीसी आरक्षणाची आज गरज काय आहे, या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आता आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी युवा प्रवक्ता ऋषभ राऊत. चला तर मग ओबीसी आरक्षण या विषयावरती आपण चर्चा करूयात. नमस्कार दादा, शंखनाद प्रस्तुत यंगिस्तान या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मला सांगा की मराठा आंदोलनाचा ओबीसी आरक्षणावर काही परिणाम होईल काय, यावर आपलं काय मत आहे? बघा कसं आहे, मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार नाही. त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाची जी मागणी आहे की ओबीसी समाजामधून आम्हाला आरक्षण देण्यात यावं, ही मागणी पूर्ण होणार नाही, पहिली गोष्ट. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा ओबीसी समाजावर परिणाम यासाठी होणार नाही कारण मध्यंतरी मागच्या वर्षी आम्ही आंदोलन नागपूर येथे केलेलं आणि त्या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या आंदोलनाला येऊन भेट देऊन गेले. आमचे रवींद्र टोंगे चंद्रपूरला उपोषणावरती बसलेले होते, तिथेही त्यांनी भेट दिली, त्यांचं उपोषण सोडवलं आणि त्यांनी आमच्या शिष्टमंडळाला मुंबईला बोलवून घेतलं. आणि त्यावेळेला त्या मुंबईला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सरकारने आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आमची जी प्रमुख मागणी होती की मराठा समाजाचा ओबीसी समाजामध्ये समावेश करू नये, यावर सरकारने उत्तर देत असताना असं सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण देणार नाही. आणि तिथनं काही दिवसातच लगेचच त्यांनी लेखी आश्वासन सुद्धा आम्हाला दिलं, ते आमच्याजवळ उपलब्ध आहे. आणि मग सरकारने आम्हाला लेखी आश्वासन दिल्यामुळे मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण मिळणार नाही. आणि असा प्रयत्न जरी सरकारने केला तरी ते मिळणं शक्य नाही. त्याचं कारण असं आहे, मागासवर्गीय आयोगाच्या ज्या काही कसोट्या आहेत त्या कसोट्याचं पालन किंवा त्या कसोट्यामध्ये मराठा समाज बसत नाही. आणि म्हणून मराठा समाजामध्ये म्हणजे काय आहे की एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे कसं ठरवलं जातं, तर एखाद्या समाजाला आरक्षण जर पाहिजे असेल तर त्या समाजाला स्वतःचं मागासले पण सिद्ध करावं लागते. आणि ते मागासले पण सिद्ध करण्यामध्ये मराठा समाज अपयशी ठरलेला आहे, अयशस्वी ठरलेला आहे. आणि त्यामुळं त्यांना मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण मिळणार नाही. आणि म्हणून माझं असं मत आहे आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सुद्धा बबनराव तायवाड यांनी असो किंवा आमच्या ओबीसी महासंघाची हीच भूमिका राहिलेली आहे की मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण देऊ नये. आणि सरकारने ती आमची मागणी मान्य केलेली आहे, लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाचा आमच्या ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम पडणार नाही आरक्षणावरती, असं माझं ठाम मत आहे. ओके, मला सांगा की सध्या मराठा आणि ओबीसी यावरून जो वाद पेटलेला आहे त्यामागे राजकारण आहे असं वाटतं? 100% राजकारण आहे. कारण बघा कसं आहे की मराठा समाजालाही हे माहिती आहे की आपल्याला ओबीसी कोट्यामधलं आरक्षण मिळू शकत नाही. कारण याच्या आधी जेवढे काही आयोग नेमण्यात आले त्या सगळ्या आयोगांनी सांगितलेलं आहे की मराठा समाज हा मागासले पण सिद्ध करू शकत नाही. म्हणून तुम्ही बघा, जेवढ्यांदा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं तेवढ्यांदाही मराठा समाजाचं आरक्षण हे कोर्टामध्ये टिकूच शकलेलं नाही, ते फेटाळलं गेलं. याआधी आरक्षण दिलं गेलं ते आरक्षण टिकू शकलं नाही. त्याचं कारण हेच आहे की ते स्वतःचं मागासले पण सिद्ध करू शकत नाही. आणि मग हे सगळं माहिती असताना म्हणजे आता इकडले तिकडले दारं बंद झाले म्हणून काहीतरी ओबीसी मधून द्या, ओबीसी मधून द्या असं म्हणणं, ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही असं म्हणणं हे निरर्थक आहे, चुकीचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हे 100% याच्यामध्ये राजकारण आहे. कारण बघा, आम्ही सुद्धा आंदोलन केलं, ओबीसी समाजाने आंदोलन केलं. 65% ओबीसी समाज आहे भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये 19% रिझर्वेशन ओबीसी समाजाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आमचा आहे. आम्ही भव्य मोठा मोर्चा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा मोर्चा निघला. पण ज्यावेळेस सरकारने आम्हाला लेखी आश्वासन दिलं की तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, आम्ही शांत बसलो. आम्ही कुठल्या राजकीय पक्षाला बळी पडलो नाही. आम्ही कुठल्या लोकांनी टीका केली आमच्यावर की तुम्ही बीजेपी सोबत पॅचअप आहात किंवा काही आहात, पण आमची ठाम भूमिका होती की सरकारने लेखी आश्वासन दिलं म्हणजे आपल्या आरक्षणाला धक्का बसणार नाही. मग मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळेल की नाही मिळेल हा कोर्टाचा आणि याचा प्रश्न आहे. आणि इतकं जर आरक्षण पाहिजे असं जर आपल्याला त्यांना हवं आहे असं त्यांना वाटतं तर त्यांनी ही मागणी केंद्राकडे करावं ना. त्यांना आरक्षण का मिळत नाही, त्यांचं आरक्षण का फेटाळलं गेलं? कारण महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण आहे, म्हणजे मी विस्तृत स्वरूपात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेक्षकांना सुद्धा सांगतो की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जे आरक्षण आहे आपल्या, आता एकंदरीत अडचण काय झालेली आहे
की 1992ला म्हणजे 90ला मंडल आयोग लागू झाला आणि 92ला इंदिरा साहनी नावाच्या माणसानी सुप्रीम कोर्टामध्ये एक केस दाखल केली या मंडल आयोगाच्या विरोधात. आणि तेव्हा कोर्टाने एक निर्णय दिला आणि सांगितलं की एकंदरीत आरक्षण 50% वर जाऊ नये. आता प्रॉब्लेम असा आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता आरक्षण हे 50% आत आहे. जर मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर ते आरक्षण 50% वर जातं. मग ती कोर्टाने लावून दिलेली अट जी आहे ती पाळल्या जात नाही आणि त्याच्यामुळे ते आरक्षण त्यांचं टिकत नाहीये. मग ज्या पद्धतीने घटना दुरुस्ती करून 10% आर्थिक मागास असणाऱ्या लोकांना रिझर्वेशन दिलं ते कोर्टात टिकलं ना, का तर स्पेशल अमेंडमेंट केली केंद्र सरकारने. मग मराठा समाजाला जर असं वाटतं की आम्हाला आरक्षण हवं आहे तर त्यांनी केंद्राकडे मागणी करावी. केंद्रात मोदीजींचं सरकार आहे, राज्यात देवेंद्रजींचं एकनाथजींचं सरकार आहे, दोघंही एकाच पक्षाचे आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारने ही मागणी केंद्र सरकारकडे करावी किंवा मराठा समाजाने सुद्धा ही मागणी केंद्र सरकारकडे करावी. त्यांनी स्पेशल अमेंडमेंट करावी, तो कायदा पारित करावा आणि 50% वरचं आरक्षण त्यांना द्यावं. आम्ही त्याचा कधीही विरोध केला नाही आणि मिळालं तरी आम्ही आनंद साजरा करू. कारण आमची ओबीसीची भूमिका ही होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, परंतु ते आरक्षण आमच्या कोट्यातून मिळावं असं जर कोणी म्हणत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. म्हणून याच्यामध्ये या आरक्षणाच्या मुद्द्यावर 100% राजकारण केलं जात आहे. त्याचं कारण असं आहे, जर राजकारण करायचं नसेल तर आपला प्रश्न कुठून सुटेल याकडे लक्ष दिलं गेलं असतं. परंतु जिथून प्रश्न सुटू शकत नाही तिथे काहीतरी करायचं आणि राजकारण करण्याचा प्रयत्न करायचा असं मला एकंदरीत वाटायला लागलेलं आहे. अच्छा दादा, मला सांगा की महायुती सरकारकडून आता ओबीसीसाठी जी उत्पन्नाची अट होती ती रद्द केली गेली, तर यावर आपण काय सांगाल? म्हणजे सरकारचं अभिनंदनच करतो आम्ही. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सुद्धा अभिनंदन केलेलं आहे. आम्ही सुद्धा आमची त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाली, आमची आढावा बैठक झाली. त्या आढावा बैठकीमध्ये त्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलं. एकंदरीत पूर्वी सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळत होता, नाही मिळत म्हणजे लोकांच्या मनात गैरसमज होता की नॉन क्रिमिलियर मिळायचं नाही, नॉन क्रिमिलियर मिळायचं नाही. पण ते ऍक्च्युली तसं नव्हतं की काय की फॉर्म नंबर 16 आधी मागितला जात होता. आता ती उत्पन्नाची अट काढून टाकलेली आहे. आता ते फॉर्म नंबर 16 मागणार नाही, सरकारने तो निर्णय घेतल्यामुळे. त्याच्यामुळे उत्पन्न म्हणजे जी फ्री शिपचा जो फायदा आहे तो आता कर्मचारी लोक जे आहेत त्यांच्या मुलांना सुद्धा फ्री शिपचा फायदा घेता येईल. नॉन क्रिमिलियर हे सगळ्यांनाच मिळत होतं. ज्यांचे आई वडील क्लास 1 ऑफिसर आहेत त्यांना नॉन क्रिमिलियर मिळत नव्हतं. अदरवाईज एखाद्या मुलाचे वडील आणि त्याची आई हे जर क्लास 3 क्लास 4 ऑफिसर असेल तर त्यांना नॉन क्रिमिलियर मिळत होतं, त्यांना आरक्षणाचा फायदा मिळत होता. पण शासनाने हा जो निर्णय घेतलेला त्याच्यामुळे कर्मचारी वर्गाला, ओबीसी कर्मचारी वर्गाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याचं सरकारचं आम्ही निश्चितच अभिनंदन करतो आणि धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो त्यांना. ओके दादा, 2011 साली जनगणना झाली होती, तर आता ओबीसी जनगणना होणं ही काळाची गरज आहे असं आपल्याला वाटतं का? 100% काळाची गरज आहे. म्हणजे ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही म्हणजे काळाची गरज. म्हणजे आमच्या मागणीतली पहिली मागणी हीच आहे आणि प्रमुख मागणी ही आहे. आणि जो ओबीसी समाजासाठी लढणारी संघटना आहे किंवा जी लोक आहे त्यांची प्रमुख मागणीच ही आहे की या देशात पहिल्यांदा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण जोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही तोपर्यंत कोण किती आहे हे कळणार नाही. म्हणजे आम्ही 1931ला मोजल्या गेलो तेव्हा इंग्रजांचं सरकार होतं या देशामध्ये. म्हणजे इंग्रजांना आम्हाला मोजलं. भारतातलं सरकार, आमचं सरकार, आमच्या रक्ताची लोक आम्हाला मोजत नाहीये, आमची जनगणना करत नाही. आम्हाला इंग्रजांनी मोजलं होतं. या देशात कुत्रे मोजले जातात, या देशात डुकरं मोजले जातात, या देशातल्या गायी मोजल्या जातात, वाघांची संख्या मोजली जाते, परंतु या देशातल्या ओबीसी समाजाची संख्या मोजली जात नाही. हे या देशाचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून जातीय जनगणना झाली पाहिजे. जातीय जनगणना झाली तर या देशात ओबीसीचं प्रमाण किती आहे हे कळेल. ओबीसी मागास होता तो आता सुधारला का, त्यातल्या किती जाती सुधारल्या आहे हे सगळं चित्र स्पष्ट होईल. त्यांना अजून कुठल्या आरक्षणाची गरज आहे, कुठल्या सोयी सुविधा दिल्या पाहिजे याचं चित्र स्पष्ट होईल. आणि म्हणून ते जातीय जनगणना ही काळाची गरज झालेली आहे. मी मुद्दाम तुम्हाला एक मुद्दा इथे उपस्थित करतोय की सुप्रीम कोर्ट म्हणजे मागे न्यायालयाने ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द केलं. त्याच्या मागचं कारण काय होतं तर 50%ची अट ओलांडल्या गेली. त्याच्यामुळे एससीचं आरक्षण कमी करता येणार नाही, एसटीचं करता येणार नाही, कारण ते जातनिहाय आरक्षण आहे. त्यांची जे राजकीय आरक्षण ते कमी करता येणार नाही. मग कमी कोणाचं करायचं तर मग ओबीसीचं करा, म्हणून ओबीसीचं रद्द करण्यात आलं. आणि मग जेव्हा त्यांनी इम्पेरिकल डेटा मागितला का, कारण 1931 नंतरचा डेटा आमच्याकडे नाहीये ना, ते न्यायालय आम्हाला म्हणतात की तुमचा डेटा सांगा
तुम्ही डेटा दाखवा, तुम्ही किती आहे. तुम्ही म्हणाल 65% आम्ही कसं मान्य करू, म्हणजे 52% त्यावेळेला होता. आता तुम्ही सिद्ध करा आहे म्हणून जातनिहाय जनगणना होणं गरजेची आहे. मग इम्पेरिकल डाटा दिला आणि इम्पेरिकल डाटा दिल्यानंतर मग दोघांना देऊन जेवढं उरलं तेवढं राजकीय आरक्षण ओबीसी समाजाला, ते आताही काही बाबतीत ते प्रकरण प्रलंबित आहे. तर ह्या ज्या समस्या आहे भविष्यात या समस्या नव्यानं उद्भवणार आहे आणि ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण असं करत करत कधी शून्यावर येईल हे कळणार नाही जर जातनीय जनगणना झाली नाही तर. म्हणून जातनीय जनगणना ही झाली पाहिजे, ती काळाची गरज आहे. ती जर झाली तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाजाचे बरेचसे प्रश्न सुटतील असं माझं ठाम मत आहे. माझंच नव्हे तर सगळ्यांचं असं ठाम मत आहे की ओबीसी समाजाचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी जातनीय जनगणना झाली पाहिजे. राहुल गांधींनी सुद्धा, म्हणजे आम्ही त्यांचं सुद्धा अभिनंदन केलं. राहुल गांधींनी सुद्धा ही मागणी धरून लावलेली आहे आणि गेल्या मागच्या निवडणुकीपासून ते म्हणते आहे की आम्ही आलो तर जातनीय जनगणना करू. आता त्यांचं सरकार नाही आलं, परंतु जातनीय जनगणना ही झाली पाहिजे. ती झाली तर सगळे प्रश्न, म्हणजे बहुतांश प्रश्न ओबीसी समाजाचे सुटतील आणि म्हणून ती काळाची गरज आहे आणि आमची प्रमुख मागणी सुद्धा तीच आहे. ओके, ओबीसी जनगणना ही काळाची गरज आहे आणि ती व्हावी यासाठी एक युवा कार्यकर्ता म्हणून आपण काय प्रयत्न केलात? बघा, आता आमचे जे काही प्रयत्न आहेत हे सगळे आमचे सामूहिक प्रयत्न आहे. म्हणजे मी राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये काम करतोय, मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विद्यार्थी शाखेचा अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे आम्ही आतापर्यंत काय केलं तर मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून अनेक आंदोलनं आजपर्यंत झाली. ओबीसी महासंघाच्या माध्यमातून अनेक अधिवेशन, म्हणजे आता आमचं 9वं अधिवेशन अमृतसरला पार पडलं, 10वं अधिवेशन आमचं गोव्याला होणार आहे. देशभरामध्ये आम्ही अधिवेशनं घेतो आणि त्यामध्ये ठराव सरकारकडून करून घेतो. या देशात ओबीसींना, महाराष्ट्रामध्ये ओबीसींना वसतिगृह नव्हते, ओबीसींना स्वाधार योजना नव्हती, ओबीसींच्या पोरांना एमपीएससी यूपीएससी साठी प्रशिक्षण दिलं जात नव्हतं. या सगळ्या गोष्टी नव्हत्या. आम्ही 2016 म्हणजे 2014-15ला जो लढा उभारला त्यामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही मागणी करत आलेलो आहोत. आम्ही पहिले अधिवेशन घेतलं नागपूरला, चंद्रशेखर बावनकुळे त्यावेळेला होते. बावनकुळेंना आम्ही बोलवलं अधिवेशनाला आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून नॉन क्रिमिलियरची अट ही वाढवून घेण्यात आली त्यांच्या माध्यमातून. नंतर आम्ही दिल्लीला अधिवेशन घेतलं, तिथे नॉन क्रिमिलियरची अट आम्ही वाढवून घेतली, 6 लाखावर नेली. परत अधिवेशन आमचं मुंबईला झालं, तिथे नॉन क्रिमिलियरची अट ही 8 लाखावर नेली. म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही आमच्या मागण्या मान्य करून घेत आलेलो आहे. आणि महत्वाचा विषय, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हे म्हणजे अनेक राजकीय पक्षांना भेटतात आणि त्यांच्याकडे आमची निवेदनं सादर करत असतात आणि त्यांना सांगत असतात की ह्या ज्या आमच्या मागण्या आहे या मागण्यांवर तुम्ही विचार करा आणि ओबीसी समाजाच्या या मागण्या पूर्ण करा. मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की राहुल गांधींनी जो जातीय जनगणनेचा मुद्दा उचलला हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाचं फलित आहे किंवा यश आहे. कारण आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांची भेट घेतली, अनेक राजकीय पक्षांना निवेदनं दिले आणि जेव्हा त्यांचं अधिवेशन झालं काँग्रेसचं त्यावेळेला आमच्या पत्रकामध्ये, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पत्रकामध्ये ज्या मागण्या आहे त्यापैकी 10 ते 11 मागण्या जसाच्या तशा त्यांनी मान्य केले की आमचं सरकार आलं तर आम्ही हे करू. म्हणजे आमचे प्रयत्न सुरू असतात. आता मी तुम्हाला सांगितलं महाज्योती नावाची संस्था, ओबीसी साठी अशी संस्था नव्हती. सारथी होती, बार्टी होती, परंतु ओबीसी साठी ही संस्था नव्हती. आम्ही सरकारकडे मागण्या केल्या. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अधिवेशनामध्ये हे मुद्दे लावून धरले, बैठकीमध्ये मुद्दे लावून धरले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसी समाजासाठी महाज्योती नावाची संस्थेला मान्यता देण्याचं काम केलं आणि ती संस्था आज कार्यरत आहे. आम्हाला आनंद होतो सांगताना की आज महाज्योतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामधल्या अनेक गरजू आणि गरीब ओबीसी विद्यार्थ्यांना एमपीएससीचं कोचिंग फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे, युपीएससीचं कोचिंग फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे, अनेकांना पायलट प्रशिक्षण फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. आणि आम्ही जो सरकारकडे वारंवार मागणी करत होतो, आम्हाला देवेंद्र फडणवीसांनी 36 वसतिगृह मान्य केले होते की आम्ही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक असे 36 वसतिगृह आम्ही तुम्हाला देऊ. आणि नंतर बीजेपीचं सरकार पडलं, काँग्रेसचं सरकार आलं, त्यावेळेस विजय वडेट्टीवार हे त्या खात्याचे, ओबीसी खात्याचे मंत्री झाले. वडेट्टीवारांकडे आम्ही गेलो, त्यांना सांगितलं की 36 वसतिगृह मान्य केलेले आहे, त्यावर तुम्ही तात्काळ कारवाई करा आणि त्याचं बांधकाम सुरू करा. त्यावेळेला वडेट्टीवारांनी सांगितलं की 36 नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलीला आणि एक मुलाला मिळालं पाहिजे. वडेट्टीवारांनी ते वसतिगृह 72 केले. आमची मागणी होतीच की एका जिल्ह्यामध्ये 2 असावे, एक मुलीला आणि एक मुलाला. ती मागणी त्यांनी आमची मान्य केली. आणि आता
सावे त्या विभागाचे मंत्री आहेत, अतुल सावे, त्यांच्या सोबत सुद्धा आमच्या बैठकी झाल्या. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, मी सुद्धा त्या बैठकीला होतो. मागणी आम्ही त्यांना सुद्धा लावून धरली की हे काम करा. हा मुद्दा सभागृहामध्ये सुद्धा उपस्थित करण्यात आला. त्यांनी सांगितलं आम्ही 15 ऑगस्ट पासून काम सुरू करू वसतिगृहाचं. ते 15 ऑगस्टला झालं नाही, पण आता काही जिल्ह्यामध्ये वसतिगृहांचं काम सुरू झालेलं आहे. आणि मागच्याच अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जी आमची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी होती ती मागणी मान्य केली आणि स्वाधार योजना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली आहे. आणि आता यावर्षी त्याचे फॉर्म सुद्धा घेतलेले आहे आणि लगेच म्हणजे 15 दिवसामध्ये किंवा महिना 2 महिन्यामध्ये ती यादी शॉर्टलिस्ट होऊन येईल आणि महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना वसतिगृह मिळालेलं नाही त्यांना म्हणजे वर्षाला जी काही 50-60 हजार रुपयाची रक्कम आहे, त्याचे जे निकष आहे स्वाधार योजनेचे, त्या पद्धतीनं पोरांना ती रक्कम मिळतील. म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ म्हणजे काम करत आलेला आहे. आम्ही ओबीसीसाठी आंदोलन केलेले आहे. नागपूरला आंदोलन झालं, आमचं विद्यार्थ्यांचं अधिवेशन नागपूरला झालं. त्या अधिवेशनामध्ये आम्ही आमचे विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले आणि बहुतांश आमचे विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावून घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ओबीसी जनगणनेसाठी काही केलं का, तर आमची प्रमुख मागणीच ही आहे. आम्ही जिथे जिथे जातोय तिथे तिथे आमची मागणी हीच आहे की पहिल्यांदा जनगणना व्हावी. मग प्रश्न पडत असतील की हे सगळ्या मागण्या होतात मग जनगणना का होत नाही, तर ती प्रोसेस जी आहे ती पहिल्यांदा आमच्या लोकांना माहिती नाही. ही सर्वात महत्वाची बाब आहे. 1948ला असा एक कायदा करण्यात आला. त्या कायद्यानुसार SC ST आणि धर्म म्हणजे धर्माची जनगणना होणार, SCची जनगणना होणार आणि STची जनगणना होणार. धर्म म्हटल्यानंतर हिंदू म्हणजे जे जे धर्म असतील त्या धर्मांची जनगणना होणार. आता ओबीसीची जनगणना होणार नाही कारण त्याच्यामध्ये तो कॉलमच नाहीये ओबीसीचा. जसा SCचा कॉलम आहे, STचा कॉलम आहे, तसा ओबीसीचा कॉलम नाहीये आणि म्हणून ओबीसी समाजाची जनगणना होत नाही. म्हणून आमचं सुद्धा म्हणणं आहे की जर ओबीसीची जनगणना व्हावी असं वाटत असेल तर पहिल्यांदा केंद्रामध्ये एक हे विधेयक मांडावं लागेल आणि त्या विधेयकामध्ये जो 1948चा ऍक्ट आहे या ऍक्टमध्ये बदल करून SC ST धर्म याच्या जागी ओबीसीचा कॉलम ऍड करावा लागेल जेणेकरून जनगणना केल्या जाऊ शकेल. ते जर झालं नाही तर जनगणना होणार नाही. म्हणून हा केंद्राचा विषय आहे आणि म्हणून ही आमची केंद्राकडे मागणी आहे. आमच्या राज्य सरकारकडे वेगळ्या मागण्या आहे, केंद्र सरकारकडे वेगळ्या मागण्या आहे. ही मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केलेली आहे. आम्हाला होकार सुद्धा आश्वासन सुद्धा दिले, परंतु सरकार आल्यानंतर मात्र जनगणना आम्ही करू नये असे बेताल वक्तव्य करणारे सुद्धा नेते या देशामध्ये आहे. त्यांना ओबीसी समाज धडा शिकवतील त्यात काही दुमत नाही. परंतु आमची प्रमुख मागणी ही आहे ती आमची राहील शेवटपर्यंत आणि आम्ही ओबीसीची जनगणना केलं म्हणजे सरकारला करायला भाग पाडू. जे सरकार करत नसेल त्याला ओबीसी समाज त्याची जागा दाखवेल. ओबीसी समाज आता जागृत व्हायला लागलेला आहे म्हणून ही आमची मागणी आहे. पण त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे त्या कायद्यात 1948च्या ऍक्टमध्ये बदल झाला पाहिजे. त्यासाठी केंद्रामध्ये विधेयक मांडावं लागेल, तेव्हाच तो ऍक्ट जर बदलला तर ओबीसीची जनगणना होईल. खरं तर दादा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या माध्यमातून आपण बरीच कार्य केलेली आहेत. मला सांगा की आता या सरकारकडून आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना अजून गरजेच्या वाटतात? बघा, बऱ्याच उपाययोजना अजूनही सरकारनं करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा तर मी तुम्हाला म्हटलं की प्रमुख मागणी आमची हीच आहे की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. जर ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना होणार नाही तर बरेचसे प्रश्न सुटणार नाही. मी तुम्हाला सांगितलं की आमचा लढा हा सुरू होता. आमच्या ह्या मागण्या होत्या की विद्यार्थ्यांना वसतिगृह द्या, विद्यार्थ्यांना स्वाधार योजना द्या, विद्यार्थ्यांना म्हणजे स्वाधार ही दूरची गोष्ट राहिली. पहिली वसतिगृहच नव्हते तर स्वाधार कुठून देणार, म्हणून आम्ही वसतिगृह बांधायला लावले. MPSC UPSCची प्रशिक्षण घेणाऱ्यांना सोयी सुविधा दिल्या पाहिजे ही आमची मागणी होती. विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप दिली पाहिजे ही आमची मागणी होती. आमची मागणी होती की परदेशामध्ये शिक्षण घ्यायला जाणाऱ्या पोरांना शिष्यवृत्ती दिली पाहिजे, ती मागणी सरकारनं आमची मान्य केली. अशा एक ना अनेक मागण्या आमच्या ओबीसी महासंघाने राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे ठेवलेल्या आहे. त्यापैकी अनेक मागण्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मान्य केलेल्या आहे आणि बऱ्याचशा मागण्या अजूनही प्रलंबित आहे ज्या पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे एक मी तुम्हाला महत्वाचं हे सांगायचं आहे की आता सर्वात महत्वाचं जर कुठलं असेल तर या देशातला तरुण म्हणजे प्रत्येक जाती धर्मातला असो तो शिकला पाहिजे. तो शिकेल तर मोठा होईल. आमचा ओबीसी समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे होतं 1950ला, कारण भारतीय संविधान 1950ला लागू झालं आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी अशी तरतूद केली होती कलम 340 मध्ये की जो
म्हणजे ओबीसी समाजासाठी आयोग नेमण्यात यावा अशी तरतूद त्या कलमेमध्ये केली. सरकार आले, सरकारने घोषणा केल्या आम्ही आयोग नेमू, सरकार निवडून आले, काकासाहेब कालेकर आयोग नेमला, त्यांनी शिफारशी केल्या ओबीसींना आरक्षणाच्या, परंतु त्या कालेकर आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतःच पत्र लिहिलं, राष्ट्रपतींना सांगितलं माझं या आयोगाच्या शिफारशी संमत नाही मी, आणि मग तो आयोग फेटाळला गेला, तो तसाच पडून राहिला. मग असे आयोग येत गेले, मंडल आयोग आला, मंडल आयोगाने आपल्या मागण्या सरकारसमोर सादर केल्या, मंडल आयोग लागू झाला, त्याच्या विरोधात इंदिरा साहनी गेला, 52% आरक्षण, जेवढी संख्या तेवढं आरक्षण मंडल आयोगाने दिलेलं होतं, परंतु इंदिरा साहनीने तो खटला दाखल केला म्हणून 50% मर्यादा लावली, म्हणून 27% आरक्षण ओबीसी समाजाला मिळालं. हे सगळं होत गेलं. पण यात एक महत्वाचं मला असं सांगायचं की विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने की आम्हाला जे 1950 ला मिळायला पाहिजे होतं ते 1990 ला मिळालं, ते पूर्णपणे मिळालं नाही, ते आम्हाला 27% मिळालं. म्हणजे मंडल आयोग फक्त 3% लागू आहे भारतामध्ये. 100% मंडल आयोग लागू झाला असता तर कदाचित ओबीसी समाजाचं चित्र वेगळं असतं. आता 1997-98 ला केंद्र सरकारने एक योजना आणली, शिष्यवृत्ती योजना नावाची, आणि 100% शिष्यवृत्ती देण्याचं त्यांनी जाहीर केलं. आता 2002 आणि 2003 मध्ये ही योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात आणली. 2002 ते 2003 पासून सुरू झालेली ही योजना 2010 पर्यंत 7-8-10 पर्यंत 100% शिष्यवृत्ती मिळाली ओबीसी समाजाला. तिथून पुढे ती शिष्यवृत्ती 50%वर आणण्यात आली आणि आता ती 50%पेक्षा कमी आहे. म्हणजे जेवढी फी आहे त्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही कमी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जाते. राज्य सरकार असं म्हणतं ज्या मुलाच्या वडिलाचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी आहे त्याच मुलाला शिष्यवृत्तीचा फायदा होईल. मग मला प्रश्न पडतो की राज्य सरकार म्हणतं की 1.5 लाख ज्याचं वार्षिक उत्पन्न आहे, 1.5 लाखापेक्षा कमी ज्याचं वार्षिक उत्पन्न आहे त्यालाच फायदा मिळेल. मग 1,51,000 ज्याचं वार्षिक उत्पन्न आहे त्याला फायदा होणार नाही. म्हणजे राज्य सरकारच्या नजरेमध्ये 1,51,000 वर्षाला कमवणारा श्रीमंत आहे असं त्यांना म्हणायचं आहे का? मग एक साधं कॅल्क्युलेशन जर आपण काढलं, उदाहरणार्थ माझ्या वडिलाचं वार्षिक उत्पन्न 1,51,000 रुपये आहे, तर मला स्कॉलरशिप मिळणार का? नाही मिळणार. आणि जर 1,51,000 वर्षाला म्हणजे महिन्याला किती झाले? 12,000-13,000 रुपये महिना. 12,000-13,000 रुपये महिना कमवणारा व्यक्ती श्रीमंत कसा राहू शकतो? तो कसा काय गरजा भागू शकतो स्वतःच्या? हे पहिल्यांदा सरकारने सांगावं. दुसरी महत्वाची गोष्ट की जर समजा एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपये आहे, त्याच्या मुलाला शिष्यवृत्ती मिळणार. मग समजा माझ्या वडिलाचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपये आहे आणि जर माझा प्रवेश इंजिनिअरिंगला केला, इंजिनिअरिंगची फी आपल्याला माहिती आहे 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख पर्यंत इंजिनिअरिंगची फी आहे. आपण साधारणतः 3 लाख रुपये जर इंजिनिअरिंगची फी पकडली तर ओबीसी समाजाला स्कॉलरशिप किती मिळतं? 50%. बरोबर ना? 2010 पर्यंत 100% मिळायची, नंतर 50%वर आली. म्हणजे माझ्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाख आहे, मी माझा प्रवेश इंजिनिअरिंगला केला, माझ्या कॉलेजची फी आहे 3 लाख, मला शासनाकडून स्कॉलरशिप किती मिळणार? 1.5 लाख, कारण स्कॉलरशिप 50% आहे. मग माझ्या वडिलाचं उत्पन्न 1.5 लाख आहे, मला स्कॉलरशिप 1.5 लाख मिळणार आहे आणि माझी फी 3 लाख आहे. म्हणजे मला उर्वरित पैसे भरावे लागेल ना कॉलेजचे. मग किती फी मला कॉलेजमध्ये भरावं लागेल? तर उरलेले 1.5 लाख मला भरावं लागेल, कारण 1.5 लाख 50% सरकार देणार आहे. मग माझा बाप कमवतो वर्षाला 1.5 लाख आणि माझ्या बापाला माझी फी पण भरायची आहे 1.5 लाख. म्हणजे तो जेवढे कमवतो तेवढे पोराच्या कॉलेजच्या फी मध्ये भरणार. मग त्याचं रोजचं खाणं आहे, माझ्या राहायचा प्रश्न आहे, माझ्या रूमचा प्रश्न आहे, माझ्या खाण्याचा प्रश्न आहे. मग याच्यासाठी तो काय करणार? तर तो कर्ज काढणार आणि मग ते कर्ज फेडणं होणार नाही. मग माझा भाऊ दुसरा शिकायला येणार, मग तो त्याला सांगणार की मोठ्या भावाच्या शिक्षणाचा खर्च झेपत नाहीये, तू आता शिकू नको, 10-12 हजाराची नोकरी बघ, नाही तर मग आपल्या शेतामध्ये आऊ टाकलेला चा, आणि त्याला शेतीकडे वळवणार. आणि म्हणून आमचे ओबीसीचे पोरं शिकत नाहीये. म्हणून आमचा ओबीसी समाजातले लोक, म्हणजे तुम्ही बघाल शेतकरी आत्महत्या करतो असं आम्ही म्हणतो, पण बहुतांश आत्महत्या करणारा शेतकरी वर्ग हा ओबीसी आहे. कारण हे शिक्षणाचं कर्ज सुद्धा त्याच्या डोक्यावर होतं. मुलीचं लग्नाची, जर त्याला दुसरा मुलगा नाही मुलगी असेल तर तिच्या लग्नाची जबाबदारी त्याच्या डोक्यावर येते. इकडला खर्च पहिलेच त्याला झेपत नाही आणि म्हणून आमच्या ओबीसी समाजातले लोक पोरांना शिकवत नाहीये. म्हणून माझी शासनाला आमची ही मागणी आहे विद्यार्थी म्हणून की पहिल्यांदा त्यांनी ही 100% स्कॉलरशिप पूर्ववत करावी, जशी तशी सुरू करावी. म्हणजे एखाद्या कॉलेजची फी 3 लाख असेल तर ती पूर्ण सरकारने भरली पाहिजे, जेणेकरून तो पोरगा शिकू शकेल. आणि म्हणून आमची सरकारला मागणी आहे, आमचं विद्यार्थ्यांसाठी महत्वाची मागणी ही आहे की त्यांनी
100% स्कॉलरशिपची योजना विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लगेच सुरू करावी. आणि काही बहुतांश कोर्सेस असे आहेत ज्याला स्कॉलरशिपच नाहीये. म्हणजे हे तर ठीक आहे की 50% आहे, पण बहुतांश कोर्सला स्कॉलरशिप सुद्धा सरकारने दिलेली नाहीये. आणि म्हणून सरकारने त्या सगळ्या कोर्सेसला स्कॉलरशिप सुरू करावी, जेणेकरून आमच्या ओबीसी समाजातला गरीबातला गरीब पोरगा शिकू शकेल. दादा, तुमच्या बोलण्यातून तुम्ही सांगितलंच की एक ओबीसी म्हणून युवकांना अनेक शिक्षणामध्ये अडचणी तर येतातच. ओबीसी जनगणना झालीच पाहिजे, यासाठी आपली पुढील भूमिका काय असेल? आमची भूमिका हेच आहे. बघा कसं आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा संविधानाला मानणारा आहे. आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ ज्या माणसांच्या तत्वावर चालतो ती सगळी माणसं संविधानाला मानणारी आहे. त्यामुळं संविधानाच्या मार्गाने संविधानिक पद्धतीने जे जे करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि शेवटी ही लढाई रस्त्यावरची तर आहेच, पण सोबत ही लढाई हाऊस मधली सुद्धा आहे. म्हणून आमचं कायम असं मत आहे, म्हणजे आमच्या तरुणांना कायम असं वाटतं की आपला कोणीतरी ओबीसी प्रतिनिधी सभागृहात जावा, जो जेणेकरून त्या सभागृहात म्हणेल की ओबीसींची जातीय जनगणना करा, आणि त्या सभागृहामध्ये धारेवर धरेल बाकीच्यांना, आपला प्रश्न मांडेल. आता मग ओबीसींचे प्रतिनिधी नाहीत का असा प्रश्न तुम्हाला पडेल. ओबीसींचे आहे, पण ते फक्त नावापुरते ओबीसींचे आहे, ते ऍक्च्युअल ओबीसी नाहीये. ते कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला बांधले गेलेले आहे. पण पक्ष जसा म्हणेल तसं ते करेल. आम्हाला आमच्या हक्काचा माणूस हवा आहे, जो ओबीसी साठी लढतो आहे, जो ओबीसी साठी भांडतोय, जो ओबीसी साठी स्वतःच्या पदाचा राजीनामा सुद्धा देऊ शकतो. असे माणसं आम्हाला सभागृहामध्ये पाठवायचे आहे. म्हणजे 2 मार्ग मी तुम्हाला आमची पुढील प्रयत्न काय तर एक प्रयत्न आमचा असा आहे की जो संविधानिक पद्धतीने रस्त्यावर उतरून आमच्या मागण्या आम्ही मान्य करायला सरकारला भाग पाडू, जनगणना करायला लावू. जनगणना जर सरकार तशी करत नसेल तर राहुल गांधींनी आम्हाला सांगितलंय की आमचं सरकार आलं तर आम्ही जनगणना करू. मग येणाऱ्या काळात असं होऊ नये की ओबीसी समाज आमची भूमिका काय आहे तर आम्ही आता गावागावात जाऊन ओबीसी समाजाला जागृत करणार आहोत. आम्ही ओबीसी समाजाला सांगणार आहोत की हे बघा, ह्या आपल्या मागण्या आहे, ह्या आतापर्यंत पूर्ण झाल्या आहे, ह्या व्हायच्या आहे, म्हणून आपण मागास आहोत आणि आपल्याला या मागणीसाठी लढायचं आहे. आम्ही ओबीसी समाजाला जागृत करू. ओबीसी समाज जर जागृत झाला 100%, तर तो जनगणनेची मागणी लावून धरेल आणि मग त्यांना कळेल की जो आपली जनगणना करेल त्याला सत्तेत आणायचं. काँग्रेस करणार असेल तर काँग्रेसला आणायचं आणि बीजेपी करणार असेल तर बीजेपीला आणायचं. आणि हे दोनही करणार नसेल तर आपल्याला कुठला तरी आपला तिसरा माणूस तिथे नेमून द्यावा लागेल, ही भूमिका घ्यावी लागेल. असं बरंचसं झालेलं आहे. बघा, अभिजित वंजारींनी ओबीसी समाजासाठी आश्वासनं दिले. त्यांनी ओबीसी समाजाच्या बऱ्याच गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ओबीसी महासंघासोबत ते जोडून होते. ओबीसी महासंघाच्या अनेक अधिवेशनामध्ये त्यांनी काम केलं, ते आले. त्यांची भूमिका सकारात्मक होती ओबीसी संदर्भात. तर त्यांच्या निवडणुकीमध्ये ना भूतो ना भविष्य असा इतिहास घडला आणि जे कधीच नागपूर मतदारसंघामध्ये झालं नाही असं परिवर्तन झालं आणि ओबीसी समाजाने त्यांना निवडून दिलं. अभिजित वंजारींना. अडबाले सर आहेत, अडबाले सर कायम ओबीसी सोबत होते, ओबीसी महासंघाशी जोडून होते. त्यांनी काम केलं. ओबीसी समाजाने ठरवलं की नाही, यांना आपण आता भक्कम करायचं, तर ते सुद्धा निवडून आले. येणाऱ्या काळात ओबीसी समाजाला असंही वाटू शकते की एक पक्ष म्हणतोय की आम्ही जनगणना करणार नाही, मात्र दुसरीकडे राहुल गांधी म्हणतोय की आम्ही जनगणना करू, आमचा पहिला मुद्दा हाच आहे. तर कदाचित असं होऊ नये की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज जो पक्ष आपली बाजू घेतो, जो पक्ष आपलं काम करतो, त्या पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील. आणि म्हणून आमची भूमिका हेच आहे की आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं नाक दाबण्याचा प्रयत्न करू, सोप्या भाषेत. कारण असं म्हटलं जाते, जोपर्यंत एखादी म्हणजे सरकार तोंडच उघडायला तयार नाही ना, बोलायला तयार नाही, मग जेव्हा एखादी माणूस बोलत नाही तेव्हा त्याचं नाक दाबलं की तो तोंड आपोआप उघडतो. म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं नाक दाबण्याचं काम आम्ही करणार, राष्ट्रीय ओबीसी महासंघ. आणि सरकारला म्हणणार तुम्ही बोला, जनगणना कधी करता. आणि दुसऱ्या पद्धतीनं आमची लोक सभागृहात कशी जातील यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असू. याचा अर्थ आम्ही निवडणुकीत उडी घेऊ असं नाही. आमची सामाजिक संघटना आहे, आम्ही सामाजिक दृष्ट्याच काम करत राहू. परंतु आपल्या हिताचा माणूस जर कोणी असेल तर त्याला पुढे कसं नेता येईल, आपले माणसं सभागृहात कसे पाठवता येईल, यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. ओके दादा, फार सुंदर माहिती ओबीसी आरक्षण या विषयावरती आमच्या प्रेक्षकांना आपण दिली. आपण यंगिस्तान या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.